इकडे एक गल्ली पडून गेली शेजारच्यांची. मोकरच भातांच्या नुकसानी गेल्या. इडून तिडून भाता झोपून टाकली. हा ना पाय ना भाताने झोपून टाकला. असा कुठं पाणी लागतो का? सगळी वाऱ्यामुळं गडबड झाली. तर मित्रांनो, रोजचे प्रमाण आज थोडा जास्तच लवकर उठलो. कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच केवढा वारा आणि पाणी होता. भाता पाहासाठी मी लवकरच उठून आलो. अरे बापरे, लय नुकसान झाले बा. भाता केवढे आडवे पाडून ठेवल्या. अरे 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 अरे, हे पा चांगले सोंगा येईल भाता झोपून टाकल्या. या इकडून होत्या ते तिकडे पुढं. चला पुढं जाऊन पाहू. जे मित्रांनी कालचा संध्याकाळचा व्हिडिओ जो पाहिला त्यांच्या लगेच लक्षात येईल का किती वारा पाणी होता. मी सांगतच होतो भाता आडवी पडतील, तर तेच झाला पा. डायरेक्ट झोपून टाकल्या. चिक्कात भाता बारडी होईल काही काहीच उपयोग नाही. असा निसर्ग कोपायला लागल्यावर शेतकरी कसा वर यायचा सांगा बरं. त्याच्यात मूळ गोष्ट म्हणजे सरकार कोणत्याच भाजीपाल्याला शेतमालाला बाजार नाही देत. कसा व्हायचा शेतकऱ्याचा? आता पहा या मित्रांनो, डायरेक्ट पाण्यात डुबून गेलाय आडवा पाडून. तानासही सडून जाणार, दाणं सुद्धा सडून जाणार, अशी परिस्थिती केली पावसानं. हे पा पाणी वावरात साचेल आहे आणि त्याच्यात ते दाणं डुबेला. तर कोणाला एकच वावरा, दोनच पोंड्या, ते जरी असे नुकसान झाल्यावर कसं व्हायचं सांग बरं का. काहीच बेकार केले पावसानं. हे लय म्हणजे लय. आता हे पहा डार प्युअर कापाय जोग भाताना पाण्यात बुडवून टाकलं. या असे दुर्दशा केले पावसानं. तुम्ही पहा पाणी किती होता, पोखरून टाकला एवढ्याने. हो, टांगते वावरात पाणी किती वगळलाय. हे पहा नुकसान, तामटांचे सऱ्या पडून गेल्या. जातो आता खाली माय तांबाट्यांक. इकडे एक गल्ली पडून गेली शेजारच्यांची. मोकरच भातांच्या नुकसानी गेल्या. इडून तिडून भाता झोपून टाकली. हा ना पाय ना भाताने झोपून टाकला. असा कुठं पाणी लागतो का? सगळी वाऱ्यामुळं गडबड झाली. चल जाऊन पाहतो खाली. हा ना वारा लय होता रे. हे पहा मित्र, इकडं आलो आता खाली. कांद्याच्या रोपा काही ना तामटांक काही. तर रोप बराचसा घोड्या होता, तसं वयल तर काही वाटत नाही. पण जे जर खाली गोड्या असेल ते दडापल्या गेला. त्या इडस हे मुळ्या वेळ त्याच्या उलट्या पालट्या गोळा केला डायरेक्ट मूड. बराच दाट होता पण डायरेक्ट पाताळ दिसायला लागला. ते पा कसा गोळा केलाय पा इड्या. म्हणजे ज्या मोडा होता ना त्याला उलटा पालटा पाण्यानं कुठून गोळा होऊन बराच पाताळ होऊन गेला रोप. सांगा बरं, एकात बी घेईल कसं व्हायचं आता. त्याच्यात अजून किती येतो पाणी, किती होतो दिवसभरात काय सांगता येतं का? रोजच येतो का काय होतो? इकडून तर काहीच दिसत नाही, डायरेक्ट पाताळ दिसायला लागले. चला आता तामटांक गल्ल्यांक गरका मारून घेतो. अशी फिटिंग तर एकदम जबरदस्त करेल होती. मग कुठं बांबू मोडला
तार तुटली तर गडबड होईल, तर मग फुटतं तर नाही उपाटणार बा शक्यतो. तसं तर नाही काय दिसत गंज बुवा जे तारीन लय नशीब समजायचं बुवा, काही नुकसान नाही झाली तर बरं होईल. आधीच कामा करू करू पार थकलो. हा कामाही नाही राखता, फांट्या मोकार बांधा येला त्यांची पुरी इजगडून गेली वाऱ्यानं. तर मित्र तसं काहीच दिसत नाही काही गलीला. पडेल बिडेल एखादा बांबू कुठं मोडला असं ना आडमध्ये होतं ते नाही सांगता येत. ते का त्याचा नाही तेवढा काही बांबू चेंज करता येईल. तर काल तामटाय कडून ठेवल्या, तिकडे वरही तोडून ठेवल्या, इकडे तोडून ठेवल्या. वरची तर बाकी आहे तोडायचे अजून. काल पाण्यातूनच पळालो घरी, त्या बा तिकडे समोर जाळ्या, मग त्याच्यात चिखल घुसलाय कालच्या जाळ्यांचं पाणी असं वाटत अंदाज. ते कुठंतरी वाचायला लागतील आता निथळायला. जम पाणी तुंबेल होता खाली पा, हे अंगून पाणी गेलंय, चिखल माती उडले का जाळ्यानं, चिखल गेलाय जाळ्यांत. तर मित्र मी पा सांगस एखादी बांबू मोडेल असेल पा बांबू मोडेल. म्हणजे वाऱ्या पावसानं हेलकावून बांबू आपलं काय एवढा रगाटा नाही, तर एवढा प्रॉब्लेम काय वाटणार नाही. एक काहीची अंगून तेंगून काडी घालून काहीची करता येईल. तर चला जातो आता घरी. एवढं वांग तर डायरेक्ट उलटा पालटा करून टाकलाय. अवघड आहे भाऊ पाऊस म्हणल्यावर, नुसकानी पाऊस होतो हा. हा पा बरं रोप पा बरं सारखं उघडा तागडा करून टाकलं इकडं. बऱ्यापैकी पुराणा बी त्याला गोळा करून टाकला मोडावरचा या, असा रटाळून उदगळून दिला गोळा होऊन गेला ना मोड. ते कामातूनच गेला तेवढाच नाही ना. इकडं हे तर रोप एकदम भारी झालता, नळ्यानं केलता. चला नशिबाचा भाग. तर मित्रांनो, तुमच्या किती काल पाऊस झाला आणि किती नुकसानी झाल्या नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता तुमच्या गावाचं नाव नक्की कळवीत जा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना नक्कीच ज्यांनी सबस्क्राईब करेल नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. इतरांना, तुमच्या मित्रांना, दोस्तांना, पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करीत जा, म्हणजे त्यांना पण पाहायला भेटेल पुढं किती पाऊस झाला, किती नुकसानी झाल्या. तर चला जातो आता घरी.